पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी शांततापूर्ण आंदोलनात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। होय, तुमच्याही लक्षात आले असेल की जेव्हा हे शांततापूर्ण आंदोलन सुरू होते, विद्यार्थी पुढे जात होते, तेव्हा अचानक त्यांच्यामधून काही उपद्रवी लोक बाहेर आले आणि त्यांनी पोलीस आणि सुरक्षा दलांवर दगडफेक केली। त्यानंतर आंदोलनाला पूर्णपणे हिंसक वळण आले आणि यात अनेक लोक आणि पोलीस जखमी झाले। त्यानंतर व्हिडिओ बनवण्याची एक मालिका तयार होऊ लागली, ज्यात लोक सुरक्षा दलाची खिल्ली उडवू लागले, त्यांना शिव्या देऊ लागले, त्यांच्यावर अश्लील टिप्पणी करू लागले। सोशल मीडियावर हीच मागणी होत आहे की ज्यांनी सुरक्षा दलाचा अपमान केला आहे अशा लोकांना ओळखून त्यांना एक नोटीस पाठवावी आणि त्यांना बोलून त्यांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे आणि त्यांना विचारले पाहिजे तुम्ही हे का केले। त्याचबरोबर ज्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे, वाहने तोडली आहेत, त्यांनाही ओळखले पाहिजे। कारण जर तुम्ही आज अशा लोकांना सोडून दिले तर जेव्हा पुन्हा कधी शांततापूर्ण आंदोलन होईल तेव्हा असे लोक पुन्हा येतील आणि व्यवस्थेची थट्टा करून तशीच कृत्ये करून निघून जातील। म्हणून सोशल मीडियावर एक मोठा वर्ग सरकार आणि व्यवस्थेला अशा लोकांना ओळखण्याचे आवाहन करत आहे, पोलिसांना आवाहन करत आहे की कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि आपल्या सुरक्षा दलाची थट्टा उडवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ओळखून कायदेशीर मार्गाने योग्य ती शिक्षा दिली पाहिजे।